एका सर्वसाधारण आयरिश कुटुंबात जन्मलेल्या या जेम्सला डॉक्टर व्हायचं होतं. त्यानं मन लावून अभ्यास केला आणि अतिशय नामांकित विद्यापीठामध्ये त्याचा नंबरही लागला. सर्जन बनूनच तो त्या विद्यापीठाच्या बाहेर पडला. ब्रिटिश सैन्यामध्ये त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं नोकरी केली. अनेक जखमी सैनिकांना मदत केली. त्या काळामध्ये जे सिझरियन झाले होते सुरुवातीचे अगदी, त्यापैकी काही सिझरियन यांनी सुद्धा केलेले होते. डॉक्टर जेम्स बॅरी म्हणून सगळीकडे त्यांचा लौकिक वाढलेला होता. अतिशय उत्तम हे डॉक्टर आहेत असं सगळ्यांचं म्हणणं होतं. खूप चांगल्या रीतीनं निष्ठावान आणि हातामध्ये खरंच जादू असणारे आणि प्रचंड बुद्धिमत्ता असणारे हे डॉक्टर जेम्स बॅरी सगळ्यांच्याच लाडके झाले होते. जेव्हा वयाच्या 70च्या सुमारास त्यांचं निधन झालं तेव्हा एक गोष्ट कळाली. हे डॉक्टर जेम्स बॅरी म्हणजे खरं तर डॉक्टर मार्गारेट बॅरी होते. का झालं असेल असं? त्या काळामध्ये स्त्रियांनी सैन्यात जाणं ही तर खूप अवघड गोष्ट होतीच, पण स्त्रियांनी डॉक्टर होणं हे सुद्धा कुणालाही मानवणारं नव्हतं. पण मार्गारेटला प्रचंड इच्छा होती आपण डॉक्टर व्हावं, आपल्या देशाची सेवा करावी, म्हणून तिनं सुरुवातीपासूनच मुलाचा वेश धारण केला. आणि विचार करा, जेव्हा ती सैनिकांवर उपचार करत होती तेव्हा सुद्धा आपल्या सगळ्या नैसर्गिक शारीरिक मर्यादा झाकून कोणत्याही परिस्थितीत त्या उघड होऊ नये याची तिला केवढी दक्षता घ्यावी लागत असेल. इतकंच नाही तर आवाज स्त्रियांसारखा वाटू नये म्हणून नेहमी तिला खर्जात बोलावं लागायचं. आपल्या त्वचेवरून, आपल्या केसांवरून आपण स्त्री आहोत हे कुणालाही कळू नये याच्यासाठी सुद्धा तिला आटोकाट प्रयत्न करावे लागायचे. आणि एवढे सगळे प्रयत्न करत असतानाही आपलं नेमून दिलेलं काम ती अगदी चोखपणे बजवायची. डॉक्टर मार्गारेट बॅरी या मार्गारेटनं आपल्या काकांचंच नाव धारण केलं होतं आणि वैद्यकीय शिक्षणही घेतलं, सैन्यातही प्रवेश मिळाला. स्त्रियांसाठी काय काय वर्ज्य होतं हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला किती वाईट वाटतं ना. इतकंच नव्हे तर तरी देखील स्त्रिया मागे हटल्या नाहीत आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या आपली कॉम्पिटन्सी सिद्ध करतच राहिल्या. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. थँक्यू.